तहानलेला कावळा। एका कडक उन्हाळ्याच्या दिवशी एक कावळा आकाशात उडत पाणी शोधत होता। सूर्य डोक्यावर तळपत होता आणि जमीन सुकून कोरडी पडली होती। कावळा खूप तहानलेला होता आणि त्याच्या पंखांची ताकद कमी होत चालली होती। खूप वेळ शोध घेतल्यानंतर त्याला एका झाडाखाली मातीचा एक माठ दिसला। तो लगेच तिथे गेला आणि आत डोकावून पाहिले, परंतु त्याची खूपच निराशा झाली, कारण माठात फक्त थोडेसे पाणी होते। पाणी माठाच्या तळाशी असल्याने त्याची चोच तिथपर्यंत पोहोचत नव्हती। कावळ्याने हार मानली नाही। त्याने विचार केला, जर मला हे पाणी प्यायचे असेल तर पाणी वर आणण्याचा काहीतरी मार्ग काढायला लागेल। आजूबाजूला पाहत असताना त्याला छोटे छोटे दगड दिसले। त्याच्या डोक्यात एक विचार आला। त्याने एक दगड चोचीत उचलला आणि माठात टाकला। असे करत करत तो एक एक दगड माठात टाकत राहिला। हळूहळू माठातील पाणी वर यायला लागले। कावळ्याचे प्रयत्न यशस्वी झाले। शेवटी पाणी माठाच्या काठाशी आले। कावळ्याने आनंदाने पाणी पिले आणि त्याची तहान भागली। तो ताजातवाना होऊन आनंदाने कावकाव करत उडून गेला। तात्पर्य, शहाणपणा आणि चिकाटीने कोणतीही अडचण पार करता येते।